नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. पुन्हा एकदा आवाहन की तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा, कारण तुम्हाला अत्यंत निष्पक्षपणे सखोलात्मक विश्लेषण पाहण्यासाठी माझी पूर्ण खात्री आहे की आमच्या चॅनलशिवाय, यूट्यूब चॅनलशिवाय पर्याय नाही. कारण एक बाजू याची असते आणि एक बाजू याची असते. हे आता सोशल मीडियावरती फार कॉमन झाले आणि त्यामुळं ज्यांना नीट आणि व्यवस्थित धागेदोरे उकलून हवे आहेत, त्यांच्यासाठी पर्यायच फारच मर्यादित आहेत आणि अशा वेळेला या मर्यादित पर्यायापैकी एक सर्वोत्तम पर्याय आहे म्हणून आम्ही आमचं यूट्यूब चॅनल मानतो. आता मी जेव्हा म्हणतो की महाराष्ट्रातली बंडखोरी ही चांगली गोष्ट आहे. हे लोकशाहीच्या प्रवासासाठी अतिशय चांगली होत असलेली घडामोड आहे. तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावतील. कारण व्यंगात्मक पातळीवरती बघितलं तर लोक काय म्हणतील, की ही जी समाजसेवेची तळमळ आहे लोकांना लागलेली, राजकीय कार्यकर्त्यांना, ती तळमळ खरंचच इंटरेस्टिंग आहे. कारण उमेदवारी अर्ज काल दाखल होईपर्यंत महाराष्ट्रातल्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये साधारणपणे 10,905 म्हणजे 11,000 एवढ्या उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले. महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाचे प्रमुख एस. चोक्कलिंगम आणि त्यांचे सहकारी हे काल मंत्रालयामध्ये उशिरापर्यंत ह्या अर्जाचे तपशील जाणून घेत होते. मी काल एक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत, ते माझे मित्र आहेत, त्यांच्या चेंबरच्या आजूबाजूला होतो आणि तेव्हा दर 5 मिनिटांनी ही अर्ज दाखल करण्याची मुदत संपत असताना एक उद्घोषणा केली जात होती, की आता 5 मिनिट राहिलेले आहेत आणि त्या 5 मिनिटाचा वापर करा आणि आपले उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ह्या विभागामध्ये या. या शेवटच्या मिनिटाचा अनेकांनी फार चांगला वापर करून घेतला. श्री नवाब मलिक, ज्यांच्याबद्दल भारतीय जनता पार्टीनं नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी होतो, एक खुलं पत्र देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलं होतं अजित पवार यांना, की ज्यांच्यावरती देशविघातक कृत्य केल्याचा आरोप आहे, त्यांच्या मांडीला मांडी लावून तुम्ही बसणार आहात, हे काही बरोबर नाही. आणि भारतीय जनता पार्टीच्या दबावामुळंच नवाब मलिक यांना उमेदवारी मिळाली नाही. त्यांची कन्या अधिकृतपणे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवार आहे. काल अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीला ठेंगा दाखवला, अशा बातम्या माध्यमात प्रसिद्ध झाल्यात. आणि शेवटच्या क्षणाला अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून नवाब मलिक उमेदवार झाले. तीच गोष्ट नाशिकमध्ये घडली. चॉपरनी म्हणजे हेलिकॉप्टरनी आपल्या उमेदवारीसाठी एबी फॉर्म एकनाथ शिंदे यांनी पाठवले आणि तिथे 2 अजित पवारांच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये बंडखोरी झाली पक्षाच्या अधिकृत चिन्हावरती. म्हणजे मी आता यादीच बघत होतो, 6-7 ठिकाणी महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण वगैरे अशा लढती होणार आहेत, ज्याला काही अर्थ नसतो राजकारणामध्ये. तीच गोष्ट महाविकास आघाडीमध्ये आहे. त्यांच्याकडे 9 ठिकाणी आत्ता जे दिसतंय त्याप्रमाणे मैत्रीपूर्ण वगैरे लढती होती. सुहास कांदे आणि छगन भुजबळ यांचं सख्य मैत्रभाव महाराष्ट्रानं गेले 5 वर्षात बघितलाय. तिथे नांदगावमध्ये सुहास कांदे यांच्या विरोधामध्ये समीर भुजबळ निवडणूक लढतायत आणि येवल्यामध्ये छगन भुजबळांच्या विरोधामध्ये सुहास कांदेंच्या सुविद्य पत्नीनं उमेदवारी अर्ज दाखल केला, तिथेही बंडखोरी झाली. अशी यादी खूप मोठी आहे. म्हणजे इकडून तिकडे गेलेले, आपल्या पक्षातले इतर पक्षांना दिलेले उमेदवार, याची तर यादी खूपच मोठी आहे. पण मी जे म्हणालो की या बंडखोरीचं स्वागतच करायला हवं, त्याचं कारण आहे. काय आहे, आपल्याकडे 2 पोल आता उभे आहेत. एक महाविकास आघाडी आणि महायुती. महायुतीमध्ये 3 पक्ष, महाविकास आघाडीमध्ये 3 पक्ष. 6 पक्ष मिळून 2च उमेदवार असणार आहेत. एक या पक्षाचा आणि एक ह्या पक्षाचा. म्हणजे एकाच युतीमधले 2 पक्ष आणि एकाच आघाडीतले 2 पक्ष यांच्या सदस्यांना संधी कुठे आहे? बरं, हे कोण लोक आहेत? हे लोक तेच आहेत की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खास करून काँग्रेस पक्षाशी निगडीत असलेली एक यादी ही सतत येते, चर्चेत असते की महाराष्ट्रात 200-250 कुटुंब अशी आहेत की ज्यांची महाराष्ट्रावरती कायम सत्ता असते. मग ते आता मराठा बहुल मतदारांच्या संदर्भात असतो, कधी मग वंजारा संदर्भात असतो, कधी ओबीसी संदर्भात असतो आणि अगदी अलीकडे आदिवासींच्या घटक पक्षात म्हणजे घटकांचं नेतृत्व करणाऱ्या काही कुटुंबांची नावं आपण बघितली तर तीच आपल्याला दिसतात की जी सतत असतात. बरं, आपल्याकडे फर्स्ट पास द पोस्ट सिस्टीम आहे. म्हणजे समजा 1,00,000 मतदान असेल आणि त्यातलं 60,000 मतदान झालं, तर ज्या उमेदवाराला 31,000 मतं मिळालेली आहेत, तो उमेदवार विजयी होतो. म्हणजे पराभूत उमेदवारापेक्षा 1 मत अधिक ज्याला मिळतं, की वेस्टमिनिस्टर आपल्याकडची जी डेमोक्रेसी आहे आणि त्यातली जी निवडून येण्याची रिप्रेझेंटेटिव्ह पॉलिटिक्स आपण आहे, जे सिस्टम आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट पास द पोस्ट सिस्टम फार महत्त्वाची आहे. जो उमेदवार
आपल्या प्रतिस्पर्ध्यापेक्षा एक अधिकचं मत घेतो, तो विजयी होतो. आणि आपल्याकडे निवडणुका कशा होतात, तर ती एक धुळफेक असते. म्हणजे आपण निवडणूक आयोग जो काही सांगतो, की इतक्या मर्यादामध्ये तुम्ही खर्च करा आणि त्या मर्यादेच्या अंतर्गत ह्या निवडणुका घ्या, हे फारच पापभीरू वृत्ती आहे. कारण आपल्याकडे निवडणूक आयोगाने ते रिस्ट्रिक्शन्स घातलेत म्हणून, अन्यथा तेही रिस्ट्रिक्शन्स नसते. खर्चाचे तपशील द्यावे लागले नसते, काही आचारसंहितेच्या तक्रारीची भीती नसती, तर आपल्याकडे अधिकृतपणे 200-400 कोटीचा प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये धुराळा उडाला असता. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळं एकीकडे ज्यांच्याकडे पैसे आहेत, जे फर्स्ट पास द पोस्ट जे आपल्याकडची व्यवस्था आहे, ती जी सीमारेषा आहे ते ओलांडू शकतात अशांनाच उमेदवारी मिळतात. त्याच्याकडे त्याची जात हवी, त्याच्याकडे त्याचे पैसे हवेत, त्याच्याकडे त्याचे गुंडपुंड हवेत, त्याच्याकडं मतदारांना विचलित करण्यासाठीची वक्तृत्व शैली हवी, त्याच्याकडे अशा अनेक गोष्टी हव्यात की ज्या निवडणुका जिंकण्यासाठीच्या म्हणून आहेत. मग अशा वेळेला 30-30 नावं असतात आणि मग कुठलाही राजकीय पक्ष म्हणजे ही जी काही तात्विक मांडणी वगैरे केली जाते शाहू फुले आंबेडकरांची एकीकडे आणि दुसरीकडे हिंदुत्ववादी, तो एक प्रकारचा फोलपणा आहे. तो फोलपणा अनेक अर्थाने आहे. म्हणजे एका दिवंगत हिंदुत्ववादी नेत्याबद्दल मी जेव्हा कोल्हापुरामध्ये एका मोठ्या नेत्याच्या अंत्ययात्रेच्या वेळेला उपस्थित होतो, तेव्हा एका निवृत्त न्यायाधीशाने फार चांगली गोष्ट सांगितली, की ते एका त्या हिंदुत्ववादी नेत्याला भेटले होते आणि तेव्हा ते असं म्हणाले, की जर मला अल्पसंख्याक मत देत असतील, तर मी उद्या अल्पसंख्याकाचा नेता व्हायला तयार आहे. अर्थात त्याच्यात काही गैर नाही आहे. कारण ज्याला निवडणूक जिंकायची आहे, तो सगळ्या इलेक्ट्रोल गिमिक्स करत असतो आणि तेच प्रोजेक्शन असतं. त्यामुळं आपल्याला मतदार म्हणून जी काही मांडणी केली जाते, ती केवळ आणि केवळ मतं घेण्यासाठीची मांडणी असते. आणि होतं काय, की त्यामुळं सगळीकडे आपण बघतो, की तीच नावं चर्चेत असतात. त्याची दुसरी फळी येते, मग त्या दुसऱ्या फळीत ते दुसरे नेते दिसायला लागतात. अगदी अपवादानं म्हणून आता निलेश लंके यांचं उदाहरण बघा. निलेश लंके हे अपवादानं आलेला सामान्य कार्यकर्ता वगैरे. आज काय झालंय, की ते खासदार झाले आणि त्यांनी आपल्याच कुटुंबामध्ये उमेदवारी दिली. बरं निलेश लंकेला तरी का दोष द्यावा? अशी किती नावं दिसतील? मी आत्ताच म्हणालो, की अशी किती कुटुंब महाराष्ट्रामध्ये, की एकाच कुटुंबामध्ये जसं आता तानाजी सावंत यांचे पुतणे पंढरपूरमध्ये तुतारीच्या चिन्हावरती लढतायत. स्वतः तानाजी सावंत हे धनुष्यबाणावरती बॉम्ब भरण्यात निवडणूक लढतायत. तिकडे नवी मुंबईमध्ये जे काही चाललं आहे ते तुम्ही बघत आहात, की नवी मुंबईमध्ये गणेश नाईक यांच्या कुटुंबामध्ये 2 पक्षचिन्ह आहेत. तशी स्थिती आता असणार आहे समीर भुजबळ यांच्या संदर्भामध्ये, एकदा अपक्ष आणि एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचं घड्याळ चिन्ह. सो एकीकडे नेत्यांनीच तत्वाला पूर्णपणे हरताळ फासल्यानंतर सामान्य कार्यकर्त्यांनी, की ज्यांनी इतकी वर्ष राजकारणामध्ये स्थान मिळवलं आहे, आपल्याला पद मिळावं ह्या भावनेत, तर त्यांनी का थांबावं? आणि ते थांबतील तर पुढची 5 वर्षानंतर होणाऱ्या निवडणुकीमध्ये राजकारणाच्या पुलाखालून अनेक अर्थाचं पाणी वाहून जाणार आहे. आणि म्हणून या बंडखोरीचं स्वागत आहे. कारण इतक्या जणांनी आपली राजकीय मनीषा काही दबवून ठेवली नाही आणि जर तुम्ही ह्या 11,000 अर्जाला 288 ने भागितलं, त्या भागाकारात आपल्याला येतं, की किमान प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 38 ते 40 उमेदवार असणार आहेत. आपल्या ईव्हीएमवरती साधारणपणे 17 उमेदवारांची नावं येऊ शकतात. ही एक प्रशासकीय अडचण होईल, की प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये किमान 3-4 ईव्हीएम असतील. मतदारांना थोडीशी अडचण होऊ शकते. पण हे वगळता मतदारांसाठीचे चॉईसेस खूप झाले. जर 4 तारखेनंतर आणि मला दाट शक्यता आहे, की 4 तारखेनंतर सुद्धा म्हणजे उमेदवारी अर्ज परत घेईपर्यंत सुद्धा कोणत्याही राजकीय पक्षाला हे बंडखोरीचं ग्रहण काही टाळता येणार नाही आणि म्हणून मतदारांसाठी चॉईस खूप आहे. मतदारांना असं वाटू शकतं, की ठीक आहे, हे जे प्रस्थापित लोक आहेत त्याच्यापेक्षा मला हा उमेदवार बरा आहे. कारण मला लातूर ग्रामीणचं उदाहरण आठवतं आणि ते गैरलागू नाहीये, की जेव्हा लातूर ग्रामीणला पहिल्यांदा धीरज देशमुख यांना उमेदवारी दिली, तेव्हाच्या शिवसेनेनं कॉम्प्रोमाइज्ड उमेदवार दिला अशी मतदारामध्ये भावना झाली आणि 2019च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सर्वाधिक नोटाचा वापर हा लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघामध्ये झाला. मतदारांना ॲटलिस्ट तो तरी आता पर्याय वापरायची गरज नाही. अगदीच दगडापेक्षा वीट मऊ म्हणून ते इतरांचा चॉईसेस देत असतील, तर त्यांना हे जे काही 38-40 उमेदवार आहेत, तो एक चॉईस आहे. त्या चॉईसचा ते वापर करतील आणि हे जे प्रत्यक्षात निवडणुकीच्या रिंगणात असलेले 2 राजकीय पक्षाच्या आघाडीचे प्रमुख वगळता इतर जे आहेत त्यांचंही नशीब
हे फळफळू शकतं. कारण श्री मनोज जरांगे पाटील यांच्या मागे असलेला जनाधार बघता त्यांनी अमुक अमुक अपक्षाला पाठिंबा दिला, तर त्याचं बळ हे किमान मध्य महाराष्ट्रामध्ये या दोनही युती आघाडी एवढंच आहे. आणि असे काही उमेदवार असतील, की ज्यांच्या प्रतिमेबद्दल लोकांच्या मनामध्ये भाव आहे. आता त्यांना निवडून द्यायचा ऑप्शन त्यांच्यासमोर उभा आहे, तर लोक ते ऑप्शन वापरू शकतील. मला मुद्दा हाच आहे, की या बंडखोरीचं खुल्या मनाने, मोठ्या मनाने स्वागत करायला हवं. हे सुदृढ लोकशाहीसाठी फार चांगलं लक्षण आहे असं मानायला हवं. कारण कथित राजकीय आपल्या विचारधारेपेक्षा पुढे जाऊन आपल्याला निवडून यायचं आहे. निवडणुकीच्या राजकारणामध्ये रस आहे आणि तो टिकवायचा आहे. प्रसंगी आपल्या वरिष्ठ नेत्यांना, आपल्या राजकीय विचारधारेला बाजूला सारून आपण उमेदवारी दाखल करू शकतो. हे अनेक माजी आजी आमदारांनी पण दाखवून दिलेलं आहे. तसंच त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी दाखवून दिलंय आणि हा मतदारांसाठीचा ऑप्शनवाला भाग आहे. आणि तो ऑप्शनवाला भाग हा प्रत्येक निवडणुकीमध्ये असतो, पण यावेळेला तो अधिक आहे. कारण ज्या पद्धतीची राजकीय स्थिती महाराष्ट्रामध्ये आहे, ती स्थिती बघता या बंडखोरीशिवाय काहीही होणार नव्हतं आणि त्याबद्दल टीका-टिप्पणी करायला हरकत नाही. तो लोकशाहीने दिलेला आपल्याला अधिकार आहे. माझ्या मते या बंडखोरीचं खुलेपणानं कौतुक करावं, समाधान मानावं, अशीच परिस्थिती महाराष्ट्रामध्ये आहे. कारण ह्या निमित्ताने निवडणुका जिंकण्यासाठीच्या सगळ्या ज्या गोष्टी कराव्या लागतात, त्याचे अनेक ऑप्शन्स हे मतदारांसमोर असतील आणि त्याचे अनेक अर्थाने त्यांना लाभसुद्धा होतील. सो थांबूया आपण इथे. महत्त्वाची गोष्ट काय की दोनच विचारधारेमध्ये आपला काही समाज विभागला गेलेला नाही. त्याच्यात अनेक विचारधारा आहेत. कधी-कधी मनसेची भूमिका चांगली वाटते, कधी-कधी वंचितची भूमिका चांगली वाटते, कधी-कधी बसपची भूमिका चांगली वाटते, कधी-कधी प्रहार पक्ष आपल्याला चांगला वाटतो, कधी-कधी अपक्ष उमेदवाराचं कार्य फार उत्तम वाटतं. अशा वेळेला मतदारांसाठीचे हे जे ऑप्शन्स आहेत, हे जे पर्याय उभा राहिलेले आहेत, ते पर्याय अनेक अर्थाने महत्त्वाचे ठरतात. ते यामुळं. थांबूया आपण इथे. पुन्हा एकदा आवाहन, आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुमचे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, तेही कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.